आज आपण तांदळाच्या पिठाचा अगदी इन्स्टंट असा ढोकळा बनवतोय। डाळ तांदूळ भिजवायची गरज नाही, पचायला देखील एकदम हलका आणि चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागतो। तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अगदी परफेक्ट जमेल इतकी साधी सोपी रेसिपी आहे। तुम्हाला जर बेसन पिठाचा ढोकळा खायचा नसेल तर असा हा तांदळाचा ढोकळा अगदी बेस्ट ऑप्शन आहे। चला तर मग हा ढोकळा कसा बनवायचा लगेचच पाहूया। एका मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं, त्यामध्ये अर्धी वाटी दही घालते। दही घेताना शक्यतोवरती जास्त आंबट नको। आता यामध्ये अर्धी वाटी भरून बारीक रवा घालते। बारीक रवा नसेल तर जाड रवा घातला तरी चालेल। यामध्ये आता 1.5 वाटी पाणी घालते। पाणी टाकून हे बॅटर छान असं तयार करून घेऊ। 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1.5 वाटी पाणी परफेक्ट होतं। आता हे बॅटर छान मिक्स करून घेऊ। मिक्स केल्याने अगदी हलकं फुलकं असं हे बॅटर तयार होतं। आता यावर झाकण ठेवून याला 10 मिनिटांसाठी साईडला ठेवू। 10 मिनिटांनी रवा देखील छान फुलून आलेला आहे। मध्ये आपण रवा टाकलेला असल्यामुळे याला 10 मिनिटं साईडला ठेवायचं आहे। तुम्हाला जर रवा नसेल वापरायचा तर अर्धी वाटी बेसन वापरलं तरी चालेल। आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं। हे बॅटर पुन्हा 2 मिनिटांसाठी छान फेटून घेऊ। इतकं तुम्ही हे बॅटर छान फेटणार तेवढंच ढोकळा आपला मऊसूत तयार होतो। यामध्ये आता 1 पुडी इनोची घातली, वरून थोडंसं पाणी टाकलं। इनो छान ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊ। त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे आपल्याला फास्ट करायची आहे। इनो टाकल्यानंतर जास्त वेळ न वाया घालता मी इथे एका कुकरच्या भांड्याला बटर पेपर लावून घेतला होता, त्यामध्ये हे बॅटर टाकून टॅप करून घेते। वरून थोडंसं लाल तिखट घालते, यामुळे हा ढोकळा दिसायला खूप छान दिसतो। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर ह्या भांड्याला तेल लावून घेतलं तरी चालेल। हा ढोकळा आपण कुकरमध्ये बनवतोय, त्यामुळे मी कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी ठेवून त्यामध्ये क्रीम ठेवली आहे। यावर आता डब्बा ठेवू आणि कुकरचं झाकण लावून घेऊ। कुकरची शिटी काढून टाकायची। गॅसची फ्लेम मध्यम ठेवून याला 20 मिनिटांसाठी वाफवून घेऊ। 20 मिनिटांनंतर गॅस बंद केला। ढोकळा अगदी छान फुलून आलेला आहे। याला आता आपण थंड करण्यासाठी साईडला काढून घेऊ। जवळपास मी इथे 5 ते 10 मिनिटं हा ढोकळा छान थंड होऊ दिला। आता याला साईडने सुरीच्या साहाय्याने आपण सैल करून घेऊ। असं केल्याने ढोकळा अगदी छान निघतो। एका प्लेटमध्ये आता याला काढून घेऊ। डब्याला थोडासा टॅप करायचा म्हणजे तो पटकन निघतो। बटर पेपर देखील याचा काढून घेऊ। अगदी जाळीदार असा आपला ढोकळा बनवून तयार आहे। सगळ्या बाजूनी छान हा शिजलेला आहे। आता याला सरळ करून घेऊ। हातावर अगदी मऊसूद असं लागतोय। आता तुम्हाला हवं त्या आकारामध्ये हा ढोकळा कट करून घेऊ शकता। मी तुम्हाला इथे जवळून दाखवते। अगदी जाळीदार असा आपला ढोकळा बनवून तयार आहे। लगेचच याला कट करून घेऊ। कट करताना तुम्हाला दिसतच असेल अगदी अलगद असा हा कट होतोय। सगळ्या बाजूने छान शिजलेला आहे। 20 मिनिटांमध्ये हा ढोकळा अगदी परफेक्ट शिजतो। तुम्हाला हवं तर तुम्ही हा ढोकळा असाच खाल्ला तरी चालेल, पण यावर आपण एक छोटीशी फोडणी करणार आहोत। त्याच्या आधी मी तुम्हाला हा ढोकळा जवळून दाखवते। अगदी सगळ्या बाजूने जाळी दिसते। हाताने दाबल्याबरोबर अगदी हा दाबला जातोय, अगदी बाहेर मिळतो तसाच आपला हा ढोकळा बनवून तयार आहे। आता एका तडका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलं, त्यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, 1 चमचा जिरं घालू। जिरे मोहरी छान फुलू द्यायची। यामध्ये थोडासा कढीपत्ता घातला आणि ही गरम गरम फोडणी ह्या ढोकळ्यांवर टाकून घेऊ। तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या फोडणीमध्ये थोडीशी पांढरी तीळ घातली तरी छान लागते। वरून थोडीशी कोथिंबीर घातली। हा ढोकळा तुम्ही एखाद्या चटणीसोबत किंवा मग सॉससोबत खाऊ शकता। अगदीच पोटभरीचा असा हा नाश्ता तयार होतो। याला आपण एका प्लेटमध्ये आता मोकळा करून घेऊ। तुम्हाला जर नेहमीचाच ढोकळा खाऊन कंटाळा आला असेल तर असा तांदळाचा ढोकळा नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।